कॅप वनला कॉलेज अलॉट झालं नाही किंवा झालं असेल देखील तर बेटरमेंट केलं असेल आपण सर्व विद्यार्थ्यांनी. त्यानंतर विद्यार्थ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडतो की कॅप टूचं कॉलेज घ्यावं की नाही घ्यावं. तर कॅप टूचा रिझल्ट लवकरच अनाऊन्स होईल किंवा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईपर्यंत अनाऊन्स देखील झालेला असेल. कॅप टूमध्ये जे कॉलेज अलॉट झालेलं आहे तुम्हाला बघा, तिथे देखील तुम्ही बेटरमेंट अप्लाय करू शकता आणि कॅप 3 साठी इलिजिबल होऊ शकता. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता या सिच्युएशनमध्ये कॉलेज घ्यावं की कॅप 3 ची देखील वाट बघावी. बघा, आता मुख्यतः सांगायचं झालं तर कॅप 2 चा कट ऑफ जनरली थोडासा कमी असतो कॅप 1 पेक्षा आणि कॅप 3 ला कट ऑफ इन्क्रीज होतो असं ऑब्झर्वेशन आहे. तर तुम्ही बेटरमेंट जरी केलं तरी कट ऑफ जरी इन्क्रीज झाला तर तुमची कॅप 2 ची सीट मात्र फिक्स राहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचीही काळजी करायची गरज नाही. तुम्ही कॅप 3 साठी अप्लाय डेफिनेटली करू शकता किंवा कोणाला हवं ते कॉलेज जर मिळालं तर डेफिनेटली तुम्ही कॅप 2 मध्ये मिळालेलं कॉलेज इन्स्टिट्यूटला जाऊन ऍक्सेप्ट करू शकता सीट आणि ते घेऊ शकता. ठीक आहे ना. तर इन्स्टिट्यूटला गेल्यावरती डॉक्युमेंट्स लागतात काही, जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमचे एलसी वगैरे असेल ते देऊन तुमचं ऍडमिशन कन्फर्मेशन क्लिअर करून घ्यावं लागतं. फीज पे करावी लागते. सोबतच हॉस्टेलची देखील तुमचे ऍडमिशन जर कोणाला पाहिजे असेल तर ते हॉस्टेल फीज पे करून कन्फर्म करू शकता किंवा बाहेर देखील फ्लॅट वगैरे काही शोधू शकता. तर हे ठीक इथपर्यंत. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे इथून पुढे आता इंजिनिअरिंग सुरू होणार आहे. तत्पूर्वी स्पॉट राऊंड बद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो की कॅप राऊंड 3 फिनिश झाल्यानंतर स्पॉट राऊंड होणार आहेत कॉलेजेसचे. तर वेबसाईटवरती तर सांगितलं जातच, मी देखील जेवढे शक्य होईल तेवढे कॉलेजेसचे स्पॉट राऊंड बद्दल अपडेट व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवण्यात येईल. तसेच युट्यूब व्हिडिओमध्ये देखील शॉर्ट्समध्ये शॉर्ट सेक्शन सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर आपण आता महत्वाच्या मुद्द्यावरती येऊया. इंजिनिअरिंग ऍडमिशन इथपर्यंत तर ठीक आहे, ब्रांच मिळाली, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असो किंवा कुठली, ठीक आहे. तर महत्वाचं म्हणजे आता अभ्यास करायचा कुठून सुरू करायचा किंवा इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनिअरिंग मध्ये नेमकं काय शिकायचं असतं. तर इथे महत्वाचा मुद्दा येतो की कोडिंग हा. तर विद्यार्थ्यांना कोडिंग म्हणजे काय, नेमकं कोडिंग शिकण्याची तर खूप इच्छा असते आणि मागे एका व्हिडिओमध्ये आपण अनाऊन्स केलं होतं की कोडिंग कोर्स आपण लॉन्च करणार आहोत. तर बेसिक आता मुंबई आणि शिवाजी युनिव्हर्सिटी अशा ज्या युनिव्हर्सिटी आहेत इथे सी प्रोग्रामिंग हा बेसिक सब्जेक्ट शिकवला जातो. प्रोग्रामिंग बेसिक लँग्वेज शिकवली जाते. पुणे युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट सेमिस्टरला पायथन ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकवली जाते आणि सेकंड सेमिस्टरला सी असेल. तर ह्या पद्धतीने सी किंवा पायथन या दोन्हीही बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपण म्हणू शकतो किंवा काही विद्यार्थी जावा देखील बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून चूज करतात. प्रोग्रामिंग लँग्वेज कुठलीही असो, महत्वाचा मुद्दा कुठलीही जरी लँग्वेज घेतली त्यातील त्या कन्सेप्ट क्लिअर करणे. तर ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहे म्हणजे तुमचा सर्वांचा बेस क्लिअर करण्यासाठी, बेस स्ट्रॉंग करण्यासाठी आपण एक प्रोग्रामिंगचा कोर्स लॉन्च करत आहोत. तर त्या कोर्समध्ये काय असेल, आता विशेषतः युट्यूबवरती तुम्हाला भरपूर युट्यूब व्हिडिओ प्लेलिस्ट मिळतील किंवा काही कोर्सेस देखील मिळतील जिथे तुम्हाला कोर्सेस मिळतात, विथ सर्टिफिकेशन मिळतात, लॅब प्रॅक्टिस. परंतु काही ठिकाणी मी असं आढळलंय की तिथे हँड्स ऑन प्रॅक्टिस विद्यार्थ्यांकडून होत नाही. म्हणजे विद्यार्थी फक्त व्हिडिओज बघतात, नोट्स वगैरे झालं सर्टिफिकेट भेटलं. म्हणजे प्रॉपर एक जो कोर्स असतो ना, आता इन अफिलिएशन विथ बघा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड या कॉलेजचा विद्यार्थी फायनल इयर स्टुडंट असल्यामुळे मी कॉलेजचे देखील फॅकल्टीशी डिस्कस करून एक सी प्रोग्रामिंगचा असा एक छान असा कोर्स डेव्हलप करत आहोत. तर त्या कोर्समध्ये बघा काय प्रोव्हाइड होईल, तर बेसिक लेक्चर्स वगैरे तर आहेच, टेस्ट सिरीज देखील मिळणार आहे. म्हणजे तुमची मॉक तयारी होईल त्या कोर्स बद्दल. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुमची जी प्रॅक्टिस असते ना कोडिंगची, ती देखील तिथून करून घेतली जाईल. डेफिनेटली एक कोडिंग टेस्ट म्हणतो आपण किंवा कोडिंग कॉन्टेस्ट, त्याद्वारे तसेच एक एक्झाम घेतली जाईल आणि तुम्हाला एक प्रोफेशनल असं सर्टिफिकेट दिलं जाईल त्यानुसार, जे की तुम्हाला डेफिनेटली पुढे काम येईल. सी प्रोग्रामिंगचा क्लिअर कन्सेप्ट, क्लिअर सी पायथन हे जे सब्जेक्ट आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजेस, बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा कोर्स पूर्ण केला जाईल.
आणि याचं ड्युरेशन जर म्हटलं तर एकदा तुम्ही सबस्क्रिप्शन घेतल्यावर म्हणजे तुम्हाला पाहिजे तोपर्यंत लाईफ टाईम त्याचा ऍक्सेस तर राहीलच, परंतु कोर्स ड्युरेशन किती राहील हा महत्वाचा मुद्दा आहे. आता बेसिक प्रोग्रामिंग शिकायचं म्हटलं तर मिनिमम 2 महिने द्यावेच लागतील तुम्हाला, जर काहीच नसेल येत बिगिनर पासून तर, आणि पुढे ऍडव्हान्स, मॉडरेट ऍडव्हान्स शिकावं. तर अशा पद्धतीने आपण एक्सटेंड करूयात जसा कोर्स हळूहळू पुढे जाईल तसा. परंतु इंटरेस्टेड स्टुडंट आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला फॉर्म फिलअप करा आणि तुमचं रजिस्ट्रेशन कन्फर्म करून घ्या. रजिस्ट्रेशनची महत्वाचा मुद्दा म्हणजे आता विद्यार्थी विचारतील रजिस्ट्रेशन फीज बद्दल. फीज कसं काय? आता फीजची डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये रजिस्ट्रेशन फॉर्ममध्येच आहे, तर तिथून तुम्ही पाहू शकता. कोर्स जर आवडला तुम्हाला नक्कीच सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोडिंग कोर्सबद्दल माहिती जर अजून कोणाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. भेटूया ठीक आहे नवीन व्हिडिओमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.